मातीमध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा मातीमध्ये काम करताना आपण काय करतो? पहिल्यांदा आपण 3 फूट चरी मारतो, म्हणजे आपण पूर्ण जे आपले बांधकाम करायचं आहे तसे आपण खड्डे मारतो चरी, आणि त्याच्यामध्ये आपण सोलिंग टाकतो. कारण बॉटम चरी मारतो म्हणजे कसं आहे माहिती बघा, आता 1000 स्क्वेअर फीटचा असं घर बांधतो तर हा आता हॉल आहे, ओके, इथे बेडरूम आहे, इथे किचन आहे, तर हा हॉल आहे ना, हॉल त्याच्या चारी बाजूने आपण चरी मारणार. हा पूर्ण म्हणजे जेवढ्या भिंती आता त्यामध्ये पण कॉस्ट कटिंगचा विषय येतो. समजा आता आपला पूर्ण प्लॅन प्रमाणे इंटरनल रूम आहेत, काही जण काय करतात, भरावा आतमध्ये स्टेबल राहण्यासाठी साईडच्या भिंती फक्त बांधतात आणि मधल्या ज्या रूम्स असतात त्या फाउंडेशन डेप्थ पर्यंत घेत नाहीत. जे ओरिजिनल सॉइल असते तिथून वरती फक्त त्यांचं बांधकाम करतात. आपण काय करतो, आपण सर्व रूमला चरी खोदतो, जिथे जिथे भिंत आहे तिथे तिथे चरी येणार, तिथे तिथे चरी येणार आणि त्या ठिकाणी सोलिंग पीसीसी सर्व येणार. आणि त्याच्यामध्ये आपण 3 फीट खाली खोदतो. होय, ओके, आणि म्हणजे 3 फीट आपण खाली खोदल्यानंतर त्याच्या वरती हे अजून 3 फीट म्हणजे टोटल आपल्या जवळजवळ 6 फीट पर्यंत, म्हणजे 1 फुटाचं आपण सोलिंग पीसीसी सोडलं तर 5 फूट आपली हाईट होते. 5 फूट म्हणजे त्याच्यामध्ये अजून चिऱ्याची लाईन लागणार, अजून चिऱ्याच्या म्हणजे एक्स्ट्रा चिरे लागणार त्याच्यामध्ये. अगे मी तुम्हाला सांगतोय की बेसिकली बघा, तुम्हाला जर प्राइस सेव्ह करायची असेल ना तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे सेव्ह करू शकता, ओके, पण तुम्ही त्याच्यामध्ये सेफ्टीला कॉम्प्रोमाइज करताय. ओके, सो या गोष्टी मेजरली तुम्हाला सांगतोय. सो आता हे याच्यामध्ये एक हे होतं 3 फीट एक्सकॅव्हेशन विथ 9 इंच सोलिंग. म्हणजे काय आहे? आता जी आपली खडी येते, खडीचा जो मोठा दगड असतो, म्हणजे जेव्हा काळा दगड, त्याला ते क्रशर मध्ये ब्रेकिंग करून एक साधारण 6 इंच 8 इंच 9 इंच साईज मध्ये असे तुकडे असतात मोठे, म्हणजे जशी आपली हा आपला लॅटराइटचा आहे तर तसा तो पूर्ण काळा येतो. जे आपले रेल्वेच्या याला जे खडी वापरतात ना, सेम तसा काळा दगड, त्याला रवाळी म्हणतो सोलिंग साठी. ओके, 9 इंच सोलिंग आणि त्याच्यावरती आपण 3 इंच पीसीसी कॉन्क्रीट म्हणजे सिमेंट आपण त्याला पूर्ण लावून टाकतो. ते पण काय करतो, कारण ज्यावेळी आपण बांधकाम वगैरे करतो तर त्यावेळी आपल्याला प्लेन सरफेस मिळायचं. मातीत जर तुम्ही केलं किंवा सोलिंग ते असे चिरे डळमळणार, म्हणून तो एक सरफेस तयार होण्यासाठी लेवल करून घेतले आणि मग चिरे लावले. ओके, सो सॉइलिंग आणि पण सॉइलिंग म्हणजे मातीमध्ये घर बांधणं एक्सपेन्सिव्ह आहे का की चिऱ्यामध्ये किंवा कातळावरती? माती दोघांमध्येचा हिशोब सेमच पडतो. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला ब्रेकिंग करावं लागतं, त्याच्यासाठीचे चार्जेस जातात, प्लस ह्याच्यामध्ये तुमची माती निघत नाही, त्यामुळे इंटरनल फिलिंग साठी तुम्हाला बोल्डर माती सगळी बाहेरून मागवावी लागते. ओके, आणि आता बोल्डरचा पण खर्च तेवढाच होतो आणि माती पण खडीपेक्षा त्याच रेंज मध्ये गेली आहे रॉयल्टी वगैरे मुळे, त्यामुळे हिशोब सेम. त्याच्यामध्ये तुम्ही एक्सकॅव्हेशन करून माती मिळते, प्लस बोल्डर पण आपल्याला थोडी टाकावी लागते. यस.